तर स्वागत आहे तुमचं रोहिडा किल्ल्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये। मित्रांनो, किल्ल्यावर आपल्याला एक झाड लागले ज्याला वर्षातून फक्त एकाच दिवशी सोनं मानलं जातं। असं हे आपट्याचं झाड ज्याला दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून दिलं जातं, सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा। तर बघू शकता ते झाड पाठीमागे। चला राहिलेला किल्ला बघूयात पुढं। किल्ल्यावर जर तुम्हाला रात्रीसाठी मुक्कामी यायचं असेल, कॅम्पिंग करायचं असेल तर तुम्ही मंदिराच्या ह्या ठिकाणी करू शकता। जागा आहे, एक 6 ते 7 लोक बसू शकतात, झोपू शकतात, अशा प्रकारे जागा आहे। तर इथे तुम्ही चांगल्या प्रकारे नाईट कॅम्पिंग करू शकता। मंदिर तसं बंद आहे, बघू शकता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण। पुढं मंदिराच्या टाका आहे जे की तुम्हाला दाखवले। आता आपला ह्या साईडचा किल्ला पूर्ण झालाय फिरून, आपल्याला आता ह्या साईडला जायचंय। मंदिराच्या डाव्या साईडला दुसरं अजून एक आपल्याला टाकं लागलेलं आहे जे की त्या टाक्यापेक्षा मोठं आहे आणि मला वाटतं किल्ल्यावर सगळ्यात मोठं टाकं हेच आहे। बघू शकता याची विशेषता अशी आहे की किल्ल्यावर उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा असो, तिन्ही ऋतूमध्ये 12 महिने इथं पाणी राहतं या टाक्यामध्ये। मंदिरापासून आल्याच्या नंतर हे टाकं लागतं आणि त्याच्या साईडनी बाली किल्ल्यावर जातो रस्ता। तर आपल्याला आधी इकडून खालून जायचं आहे त्या बुरुजावर साईडनी, परत त्याच्या मागू त्या साईडनी फिरून नंतर मग बाली किल्ल्यावर यायचं आहे। चला काही जागी आपल्याला ही लोखंडी तटबंदी बघायला मिळती आणि काही जागी दगडांची तटबंदी बघायला मिळती, बघू शकता। आणि आपण जे वरतून जे माईक बघितलं होतं, जे माहिती सांगतं प्रत्येक अर्ध्या तासाला, ते माईक किल्ल्याच्या तिन्ही बाजूनी आहे। बघू शकता इथे एक माईक आहे, आवाज येत असेल तुम्हाला, जे की बॅटरीवर चालतं। त्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत असत। चुना सावकाश घट्ट होत असल्यामुळे बांधकामाला तडे जाण्याची कमी शक्यता, तसेच चुना उष्णता रोधक असल्यामुळे मिळणारा गारवा असे बरेच फायदे असल्यामुळे चुन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल। रोहिडा बरोबरच तिकोना, केंजळगड, वसंतगड इत्यादी गडांवर असे घाणे आहेत। उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रोहिडावरचा हा एक, केंजळगडवरचे 2 आणि मित्रांनो पुढे आल्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारे टाकं नाहीये, मे बी ही विहीर आहे म्हणून याला पूर्ण साईडनी असं करून घेतलंय, तारांचं कुंपण करून घेतलंय, कारण खोली भरपूर दिसती आणि वरच्या साईडनं कळत नाही का खाली उतार आहे का असं टाकं आहे, त्यामुळं मग हे बनवण्यात आलं। पुढं आल्याच्या नंतर आपल्याला अजून एक टाकं बघायला मिळतं जे की ज्याचं संवर्धन झालेलं आहे टीम हडपसर दुर्ग संवर्धन परिवाराकडून। बघू शकता कामापूर्वी काही अशा प्रकारे होतं आणि कामानंतर असं झालंय जे की आता लाईव्ह आपण असं बघू शकता। एका ठिकाणी बसलोय किल्ल्याच्या, बऱ्यापैकी दमलोय आणि जवळपास 70% किल्ला फिरून झालाय। आणि इथं जो बाग ठेवलाय तो एकदम योग्य जागी ठेवलाय। योग्य कशामुळं तर ते बघून घ्या, दोन्ही झाडांच्या आतमध्ये बाग ठेवण्यात आलाय। एवढा सुंदर फील येतो इथं की जेवढं काय आम्ही थकलो होतो पूर्ण थकवा जणू काय दूर झालाय। तर किल्ल्यावर जर आलात तर इथं थोडा वेळ बसून विश्रांती घ्या। किल्ल्याच्या इतिहासाची माहिती काही प्रमाणात अनुमानावर आधारित आहे। काही माहितीमध्ये असं समोर आलं की मोहम्मद आदिलशाह बिजापूर याने 1656 मध्ये किल्ल्याची बांधणी याच्याकडून 1656 मध्ये किल्ल्याची बांधणी करण्यात आली आणि पुढे त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर कब्जा केला। त्याच्या कालखंडात किल्ला खूप वेळा जिंकण्यात आला आणि हरण्यात पण आला।
पुढं 1665 मध्ये पुरंदरचा जो तह झाला होता त्या तहामध्ये हा किल्ला आपल्याला गमवावा लागला. पण पुढं 14 जून 1670 मध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील केला. किल्ल्याच्या युद्धामध्ये आपल्याला कृष्णाजी बांधल यांना गमवावं लागलं आणि पुढं चालून मग त्याच युद्धामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांचा समावेश स्वराज्यात झाला ह्याच किल्ल्यावर. पुढं आपल्याला तिसरा बुरुज लागलेला आहे जो की पाटणे बुरुज म्हणून ओळखला जातो. बघू शकता तेवढ्या पूर्ण प्रमाणात बांधलेला नाहीये पण खूप सुंदर दृश्य आहे. पाठीमागे बघू शकता वाघजाई बुरुज आहे आणि जर त्याच्याच थोडं बाजूला येऊन जर पाठीमागे बघितलं तुम्हाला दिसत असेल वाघजाई देवीचं मंदिर दिसते. तर बघूया तिथं जाता येईल का. जर जाता येत असेल इथून तर नक्कीच जाऊया. पुढे दाखवतो तुम्हाला. बुरुजाच्या उजव्या साईडला अंगाला इथून रस्ता दिसतोय खाली जाण्यासाठी, पण एकदम भीतीदायक रस्ता आहे कारण कुठल्याही प्रकारची तटबंदी नाही आहे साईडला. आणि जर तुम्ही जात असाल तर पकडून चला, रस्त्याच्या बुरुजाच्या साईडला झुकून जा आणि बघूयात पुढे चालून आता कसा रस्ता असणार आहे पूर्ण मंदिरापर्यंत. पहिलं बुरुज बघून घेऊत. वरती झेंडा आहे. बुरुजावर जाण्यासाठी काही अशा प्रकारे सीड्या आहेत, स्टेप्स. तर वाघजाई बुरुजाच्या टॉपवर बसलोय, वर बुरुजावर, आणि इथून जे मंदिराचं दृश्य दिसतंय एकदम सुंदर आहे. बघून घ्या. आपल्याला इथून जायचं आहे, रस्ता दिसतोय असा बुरुजाच्या कडेने. ह्या जागी मंदिर मे बी क्लिअर दिसत नसेल तुम्हाला जर झूम केलं. इथं आहे मंदिर. चला तर मग बघूया मंदिराच्या जवळ जाऊन कसं आहे मंदिर. नजारा एकदम सुंदर आहे. जर आपल्याला फक्त मंदिराला यायचं असेल तर तो रस्ता तिकडनं आहे, त्या साईडने येऊन ह्या गावात येऊन इथून चढाई करावं लागेल आपल्याला, असं वर तिथं मंदिरात यावं लागेल. आता आपण इथून जाऊन परत इथूनच येऊया कारण आपला बाली किल्ला राहिला फिरायचा. चला तर मग. अशा प्रकारे रस्ता आहे जिथून तुम्हाला खूप सांभाळून यावं लागेल. या हा बुरुज आहे वाघजाई बुरुज. त्याच्याच डाव्या साईडनी आपल्याला खाली जायचंय. खाली बघू शकता. खूप सांभाळून यावं लागेल तुम्हाला आलात तर. हा या तिथं राईट पाय ठेवा. या पुढं लेफ्ट पाय पुढं इकडे सरकवा. या पुढं ग्रीप, हाताची ग्रीप पक्की पकडा तिथं कशाला तरी. या खाली. आता उजवा पाय या खालच्या याच्यावर ठेवा. हां येऊ द्या खाली. येऊ पाहिजे का. या आता डावा पाय आता इथं ठेवा. तिथं येऊ द्या खाली डावा पाय. हात हळूहळू घ्या. उजवा पाय काढा. अजून खाली ठेवा. तिथे एक आहे बघा. ठेवा हळू. बॅक साईडला बघू नका खाली. या खाली. आलात. चला. चला हो. शेवटी आलोय मंदिरात. वाघजाई देवीचं मंदिर बघू शकता पाठीमागे. मंदिराला लॉक होतं बट चाबी इथंच होती वरती म्हणून लॉक काढलंय. आता वाटलं नव्हतं एवढं दूर आहे म्हणून. ते बघू शकता बुरुज तिथं आहे. तिथं बसून व्हिडिओ बनवला होता आत्ता. आणि असाच रस्ता आहे. चढ उतार आहे मधात थोडा. आणि इथं येऊन हे मंदिर, सुंदर असं मंदिर आहे इथं बघू शकता. चला तर मग आतमध्ये आपण दर्शन घेऊया.
मंदिराला येताना धाकधूक होती की दुर्दैवानं आमच्याकडे एकच बॉटल होती, एक बॉटल भरून ठेवली, बट सोबत घेताना आठवण नव्हती, म्हणून मग बॉटल जवळपास संपायला आली होती. मग मंदिराकडे येताना असं चालू होतं का तिथं जाऊन पाणी असेल नसेल, दमलो आहे आधीच खूप. पण मग मंदिरात आल्याच्या नंतर इथं आपल्याला पाणी आहे पिण्यासाठी, एकदम थंडगार, जणू पोट भरलंय, पोट भरून पाणी पिलोय. थोडा वेळ बसू आता आणि लगेच मग आपण निघूयात. आपलं मंदिर झालंय, दर्शन घेऊन झालंय मागं. तर चला अजून आपल्याला जायचं आहे आता तिथं वर, आणि त्याच्यानंतर तो दरवाजा, मुख्य दरवाजा त्या साईडने, त्याच्या पलीकडून असं खाली जाऊन पुढं जे गाव दिसतंय तिकडं, तिथे जायचं आहे. तर आलोय किल्ल्यावरती आणि आता आपला बाली किल्ला राहिला आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट हनुमान मंदिराजवळ जाऊन तिकडून खाली उतरायचा आणि परतीचा प्रवास सुरू करायचा. चला तर मग बाली किल्ल्यावर जाऊ आता. ज्या ठिकाणी अशी खोल टाके आहेत त्याला असं ताराचं कुंपण केले साईडनी, कारण कुणी पडू नये. आणि इथं खूप गवत वगैरे असल्यामुळे साईडनी अचानक दिसणार सुद्धा नाही, त्यामुळं मग अशा प्रकारे कुंपण केले जेणेकरून कोणीही आतमध्ये पडू नये. पुढं आल्यानंतर आपल्याला चोल दरवाजा लागलाय, पाठी बघू शकता, आणि त्याच्या साईडनी ओळखायला, इकडून जर येत असेल तुम्ही तर ओळखू सुद्धा येत नाही, तटबंदी असल्यासारखं वाटतं. आणि इथून आतमध्ये आल्याच्या नंतर काही अशा प्रकारे चोर दरवाजा आहे, बघू शकता आतमध्ये पुढं. त्या साईडला दिसतोय तो बाली किल्ला आहे, आपल्याला आता तिथं जायचंय. हा शेवटचा बुरुज आपला, जो की सर्जा बुरुज आहे अशा प्रकारे. आणि बुरुजाच्याच मध्यभागी आहे अशा प्रकारे एक बुरुज दिसते तुम्हाला त्याच्यावर जाण्यासाठी. आणि हा सर्जा बुरुजावरून आपल्याला जो मुख्य दरवाजा आहे, जो की गणेश दरवाजा, तो इथून स्पष्टपणे दिसतो, तो बघा. आणि इकडं आपलं बाली किल्ला, इथं आपल्याला जायचंय. चला मग इथं फिरून आपला किल्ला पूर्णपणे फिरणं होईल इथं गेल्याच्या नंतर. आणि मग तिथं जाऊन त्याच मार्गाने आलं तसं स्ट्रेट जाऊन ती पाण्याची टाकी आणि आपली गाडी पार्किंग तिथे आहे. चला मग बाली किल्ल्यावर येण्यासाठी त्या साईडनी, बॅक साईडनी जिथून आपण बघितलं होतं त्या साईडनी रस्ता नाही आहे, म्हणून आम्हाला पूर्ण परत पाठीमागे बघू शकता मंदिराकडे यावं लागलं. आणि इथून मग आता याच्या पूर्वी सुरुवातीला तुम्हाला जे दाखवली होती वाट बाली किल्ल्याची, त्या वाटेनं मग आता जात आहोत आम्ही. हा पुढचा बाली किल्ला. तर गडाच्या एकदम टॉपवरती आलोय, ज्यालाच आपण बाली किल्ला म्हणता. बघू शकता आजूबाजूचं पूर्ण परिसर, नाही हे सगळं खाली आहे. तर आपला पूर्ण किल्ला इथं फिरून झालाय. कसा वाटला किल्ला नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि काही चूक वाटत असेल ब्लॉगमध्ये तर नक्की कळवा, जेणेकरून पुढच्या ब्लॉगमध्ये त्याला दुरुस्त करून. तर मित्रांनो किल्ला पूर्ण उतरून झाला आहे आमचा. बेसला आलो आहे, जिथं पार्किंगला गाडी लावली होती तिथं. किल्ल्याचा फीडबॅक असा आहे, एकदम सुंदर किल्ला आहे. चढायला जास्त काय अवघड नाही आहे, फक्त शक्य होईल तर सकाळी लवकर या, जेणेकरून ऊन लवकर तापणार नाही. ऊन तापण्याच्या आधी तुम्ही वर जासाल. चला तर मग भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रासोबत, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, थँक्यू, बाय.